आता पाहूया मुंबई आणि पुण्यातल्या टॉप 9 बातम्या। पश्चिम आणि मध्य रेल्वे मार्गावर रात्रकालीन मेगा ब्लॉक रात्री 11 ते सकाळी 7:30 पर्यंत ब्लॉक असणार। पुलाच्या कामासाठी ब्लॉक घेतल्याची माहिती। पश्चिम रेल्वेच्या 275 लोकल रद्द। मुंबई प्रवासी आरक्षण प्रणाली आज रात्री 11:15 पासून 12:15 पासून 26 जानेवारी रोजी पहाटे 4:15 पर्यंत बंद राहणार। इंटरनेटवरून तिकीट आरक्षण, इंटरॅक्टिव्ह व्हॉइस रिस्पॉन्स सिस्टम, चार्ट डिस्प्ले, तात्काळ आरक्षण सेवा उपलब्ध नसणार। म्हाडा कोकण मंडळाच्या 2147 घरांसाठी 5 फेब्रुवारीला सोडत। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ठाण्यात सोडत निघणार। वाई बस स्थानकासह पुण्याच्या हिंजवडीतील अपघाताचे 2 थरारक व्हिडिओ समोर आलेले आहेत। हिंजवडीत स्कूटरवरून जाणाऱ्या 2 तरुणांचा भरधाव डंपरखाली चिरडून मृत्यू, तर वाईत भरधाव कारनं 5 जणांना उडवलं, 1 ठार। कोस्टल रोड लवकरच पूर्ण क्षमतेने खुला होणार। 26 जानेवारीला फडणवीसांच्या हस्ते लोकार्पण। 27 जानेवारीपासून दुतर्फा वाहतूक सुरू होईल। अभिनेता शाहरुख खानला 9 कोटी रुपये परत करण्याची याचिका राज्य सरकारकडून मान्य। मंदत बंगल्याच्या जमीन खरेदीसाठी शाहरुखनं जिल्हाधिकाऱ्यांना अतिरिक्त पैसे दिल्याचा दावा, सूत्रांची माहिती। मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून मोठ्या प्रमाणात कोकेन जप्त। टांझानियाहून आलेल्या प्रवाशाकडून 7.5 कोटींचं कोकेन हस्तगत। पोटातून सोन्याची तस्करी केल्याचा प्रकार उघड। पुण्यात जीबीएस रुग्णांची संख्या 73 वर पोहोचली। शुक्रवारी नव्याने 6 रुग्ण आढळले। नागरिकांनी काळजी घेण्याचं प्रशासनाचं आवाहन। मुंबईतील 26 हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वूर राणा भारताच्या तावडीत। अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टाची दहशतवादी तहव्वूरच्या प्रत्यार्पणाला मंजुरी, लवकरच भारतात आणलं जाणार।